25 रोजी अमरावती विभागाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील सर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जे उमेदवार मान्य श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे. राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे. आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत सर्व उमेदवार महायुतीचे निवडून येतील. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, रवींद्र चव्हाणजी या सर्वांचे आभार मानतो. यांनी प्रवीण पोटे यांना अमरावती विधान परिषद निवडणुकीत दिलं आणि मला विश्वास आहे की अमरावतीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एक प्रचंड तेराही पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत. ते सर्व मिळून प्रवीण पोटेच्या उमेदवाराला मदत करतील आणि हा मोठा विजय आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांच्या आहोत आणि अभूतपूर्व यश आम्हाला अमरावतीमध्ये मिळेल. भाजपा नेते नवनीत राणा असतील किंवा महायुतीतील रवी राणा जे आहेत ते आज गैरहजर असल्याचं बोलले जातात, कुठेतरी नाराजी असल्याचं दाखवलं जातं. मी सकाळीच रवी राणाची चर्चा केली. नवनीत राणाची रवी राणाची दोघेही नाही आहेत. मी स्वतः आज त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण दोघंही नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं की अमरावतीमध्ये आल्यावर ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे ही निवडणूक लढण्याकरता ते मदत करणार आहे. अपात्र लाडक्या बहिणीवरून विरोधक खूप मोठ्या प्रमाणात टीका करताय सरकारवर. आपण काय कुठल्याही बहिणी अपात्र नाही. जी काही पात्राची कॅटेगरी आहे त्याची स्क्रुटनी सुरू आहे. त्यामुळं काही अकाउंट बंद पडले पण हे स्क्रुटनी झाल्यानंतर जे पात्र अकाउंट आहे ते होणार आहे. कालच आमच्या आदिती तटकरेची महिला बालकल्याण मंत्र्याची चर्चा झाली. नागपुरातही या ठिकाणी अमरावतीमध्ये काही ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, पण काही बहिणी पात्र आहेत तरी बंद झाले आहेत. ते सर्व सुरू करण्याची पुन्हा एकदा मोहीम चालू होणार आहे. मात्र 80 लाख वगैरे आकडा चुकीचा आहे आणि मी हे सांगतो की स्क्रुटनीमध्ये जे अकाउंट बंद पडतात एकदा स्क्रुटनी झाल्यानंतर मात्र पात्र जे असतील त्यांचं जुनंही चालू होईल आणि नवीनही चालू राहील. जुनं काही बंद पडलं असेल त्याही महिन्यातून त्यांना मिळेल आणि पुढचेही सुरू राहील. स्वप्नील